उपवासासाठी खास अशी रेसिपी बटाट्याची चिप्स आज मी आणली आहे तुमच्यासाठी खास. हाय, हॅलो, नमस्ते. मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. चला रेसिपीकडे वळूया. 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बटाट्यांना शेतामधून आणल्यामुळे थोडी माती वगैरे लागते, धूळ लागते. त्यामुळे बटाटे आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. चिप्स करण्यासाठी आपल्याला बटाट्याचा आकार मोठा घ्यायचा आहे. छोट्या बटाट्यामुळे बटाट्याचे चिप्स लहान पडतात. त्यामुळे आपल्याला बटाटे मोठ्या आकाराचे घ्यायचे आहे. चला बटाट्याचे सालकाढीने साल काढूया. सालकाढीने बटाट्याचे साल काढताना हळूवार काढायचे आहेत, जेणेकरून आपल्या हाताला इजा होणार नाही. काळजी घेऊन साल काढत राहायचं आहे. अशा प्रकारे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. एका पातेल्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुरटीचा खडा टाकून देणार आहोत. बटाट्याचे चिप्स करेपर्यंत बटाटा काळा पडू नये म्हणून आपल्याला यामध्ये छोटासा तुरटीचा खडा टाकून घ्यायचा आहे. तुरटीचा खडा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये साल काढलेले बटाटे एक एक करून सर्व बटाटे त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे. बघा, दुसरा बटाटा घेतलेला आहे, त्याचे देखील साल काढत आहोत. अगदी व्यवस्थित साल काढून झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहोत. एक एक करून सर्व बटाटे पाण्यामध्ये सोडून देणार आहोत. बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे सर्व बटाटे आपल्याला साल काढून तुरटीच्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. बघा, इतके बटाटे मी साल काढून पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत. 4 ते 5 बटाटे साल काढायचे राहिलेले आहेत. मी या पद्धतीने साल काढून पाण्यामध्ये ॲड करून ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता, तुरटीच्या पाण्यामुळे बटाटे किती पांढरे शुभ्र दिसत आहेत. अजिबात काळा रंग आलेला नाही आहे किंवा काळा बटाटा पडलेला नाही आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या बटाट्यांची साल काढून घेऊया व किसणीच्या साहाय्याने बटाट्याचे चिप्स पाडून घेऊया. चला मग. सर्व चिप्स करून झाले आहे. एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक मोठा तुरटीचा खडा ॲड करून घेतलेला आहे आणि तयार केलेले चिप्स आपण यामध्ये थोडे थोडे घालणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व चिप्स पाण्यामध्ये टाकून देणार आहोत. दरवेळेस पाणी बदललं की एक छोटा तुरटीचा खडा त्यामध्ये ॲड करायचा. एवढं ट्रिक लक्षात ठेवली, बटाट्याचे चिप्स काहीही करून काळे पडत नाही, पांढरे शुभ्र राहतात. नवशिक्यांसाठी ही खास ट्रिक आहे. अशाच प्रकारे थोडे थोडे करून चिप्स ॲड करत आहोत, तुम्ही बघू शकता. आणि बटाट्याचे चिप्स आपल्याला हे असे रात्रीच तयार करून ठेवायचे आहे, जेणेकरून सकाळी उठलं की बटाट्याचे चिप्स शिजवून आपल्याला उन्हामध्ये वाळू घालता येतील. आता रात्रीचे 12-12:30 वाजलेले आहेत आणि बटाट्याचे चिप्स करणं सुरू आहे. बटाट्याचे चिप्स रात्री पूर्ण झाकून ठेवायचे आहे व्यवस्थित आणि सकाळी लवकर उठून गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत बटाट्याचे चिप्स. इथे बघू शकता, बटाट्याचे चिप्स एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात काळा रंग आलेला नाही आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण चिप्स तयार करून ठेवलेले आहेत आणि आता हे रात्रभर आपल्याला परातीने किंवा मोठ्या ताटाने झाकून ठेवायचे आहेत. एका पातेल्यामध्ये मावले नाही म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये देखील थोडे काढून ठेवलेले आहेत. 2 पातेल्यामध्ये असे व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे. चला, उद्या सकाळी आता हे पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया.
दुसऱ्या दिवशी सकाळी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये सेंदव मीठ चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आणि एक तुरटीचा खडा छोटासा त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे रात्री झाकून ठेवलेले बटाट्याचे चिप्स बघा. वा, किती पांढरे शुभ्र जशाला तसे एकदम व्यवस्थित पांढरे शुभ्र राहिलेले आहेत. अजिबात काळे पडलेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता. दुसऱ्या पातेल्यामधले देखील बटाटे आपण बघूया. ते देखील पांढरे शुभ्र जशाला तसे, अजिबात काळा रंग आलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता. गॅसवरती बटाट्याचे चिप्स उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. चला आपण बघूया तयार झाले का. परत बाजूला सरकून बघूया. बटाट्याचे चिप्स तयार होत आहेत. रंग देखील सुरेख आलेला आहे चिप्सना. थोडा हाताने दाबून बघणार आहोत. नरम झाला की आपण तो काढून घेणार आहोत. रंगावरून तर समजतं बटाट्याचे चिप्स आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत. काढण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. एका पातेल्यामध्ये आपण आता बटाट्याचे चिप्स काढून घेऊया. झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊया. त्यामधलं पाणी पूर्ण निथळून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व चिप्स तयार करून घ्यायचे आहे. याचप्रमाणे तयार झाले की निथळून ते पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे. चिप्स पातेल्यामधून सर्व आपण काढून घेणार आहोत आणि याच राहिलेल्या पाण्यामध्ये आपण दुसरे चिप्स वाफवण्यासाठी ॲड करणार आहोत. पाणी बदलण्याची इथे आवश्यकता अजिबात नाही. याच पाण्यामध्ये टाकले तरी बटाट्याच्या चिप्सना काळा रंग येत नाही. बघा, तुम्ही बघू शकता. याच पाण्यामध्ये दुसरे चिप्स ॲड करत आहोत. अशाच प्रकारे आपल्याला या पाण्यामध्ये थोडे थोडे करून चिप्स घालून घ्यायचे आहेत. पाण्याचा आकार बघून आपण त्यामध्ये थोडे थोडे करून चिप्स टाकू. अजून थोडे यामध्ये चिप्स बसू शकतात. थोडे चिप्स आपण ॲड करू. बस, आता यावरती झाकण ठेवूया. तयार झाले की आपण वाळवायला घेणार आहोत. बघू शकता. अशाच प्रकारे सर्व चिप्स आपण मेणकापडावरती पसरवून घेतलेले आहेत. अगदी व्यवस्थितपणे सर्व चिप्स मेणकापडावरती मावलेले आहेत. 4 ठिकाणी वेगवेगळे करून चिप्स टाकून दिलेले आहेत. उन्हाळी वाळवण आपलं तयार झालेलं आहे. 5 किलो बटाट्यामध्ये भरपूर असे चिप्स पडलेले आहेत. आपण एकदा चिप्स करून वर्षभर त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. थोडे छान चिप्स झालेले आहेत. आता हे चिप्स वाळले की आपण एका पातेल्यामध्ये भरून घेणार आहोत. बघा, चिप्स पूर्णपणे वाळून तयार झालेले आहेत. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी सर्व चिप्स भरून घेतलेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र, स्वच्छ, अजिबात काळे पडलेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता इथे. कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त चिप्स तयार करून घेतलेले आहेत. सुरेख असे चिप्स तयार झालेले आहेत. उपवासासाठी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे बटाटा चिप्स आपले तयार झालेले आहेत. आपण आता हे गॅसवरती तळून बघू. त्यासाठी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे. थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले. त्यामध्ये बघा चिप्स कसे पांढरे शुभ्र मस्त तयार होत आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व चिप्स तयार करून घेणार आहोत. चिप्स तळताना गॅस एकदम बंद केलेला आहे. आधी तेल गरम करून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला चिप्स तळायचे आहेत.
गॅस मोठा ठेवला तर चिप्स करपण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळं मंद आचेवर चिप्स तळून घेणार आहोत आपण. बघा, एक मस्त चिप्स तयार होत आहेत. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणते कोणते पदार्थ पाहायला आवडतील कमेंट करून सांगायला विसरू नका. बटाट्याचे चिप्स कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा, अशाच प्रकारे सर्व चिप्स आपले तळून होत आहेत. तेल थोडं थंड झालेलं असेल तर गॅस मोठा करून परत तेल गरम झाल्यानंतर गॅस कमी केला तरी चालतो. बटाट्याचे चिप्स करता वेळेस बटाट्याचा आकार किंवा आपण मोठा घ्यायचा, जेणेकरून बटाट्याचे खीस किंवा काप करताना आपल्याला हाताला इजा होणार नाही. त्यानंतर बटाट्याचे चिप्स करताना प्रत्येक पाण्यामध्ये तुरटीचा एक छोटासा खडा अवश्य टाकावा. उन्हाळा स्पेशल बटाटा चिप्स वेफर्स ही रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण बटाट्याचे चिप्स इथे सर्व थोडे थोडे करून तळून बघत आहोत. बघा किती पांढरे शुभ्र आणि मस्त खूप छान तयार झालेले आहेत बटाट्याचे चिप्स. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.